जव्हारमध्ये आयशर टेम्पो आणि महिंद्रा मॅक्स गाडीचा भीषण अपघात झाला। सोमवारी जव्हार नाशिक मार्गावरील वाळवंडा गावाजवळ झालेल्या या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहे। जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे, तर 7 जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आणि 3 जणांना जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। निवृत्ती गणपत पागे वय वर्ष 68, सुंदराबाई निवृत्ती पागे वय वर्ष 65 आणि गंगूबाई दशरथ कोरडे वय वर्ष 65 अशी मृतांची नावे आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील रहिवासी महिंद्रा मॅक्स गाडीने विरारच्या जीवदानी देवी मंदिराच्या दर्शनासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला। पालघरमध्ये सोमवारी घडलेली अपघाताची ही तिसरी मोठी घटना आहे। याआधी विक्रमगड तालुक्यात झालेल्या अपघातात मध्यधुंद ट्रक चालकाने 5 वाहनांना धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता, तर वसईमध्ये भरधाव डंपरने 5 महिलांना चिरडले होते। यामध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला होता आणि 3 महिला जखमी झाल्या होत्या। भरधाव डंपरने मार्गावरील 5 ते 6 वाहनांना धडक दिल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।